जूनला लोकसभा निवडणुकीचे एकदाचे निकाल लागले। मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या हुशार आणि मेहनती विद्यार्थ्याला 85% मार्क मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला, मित्रपरिचितांना जे फीलिंग किंवा ज्या भावना दाटून येतात, एक्झॅक्टली तीच भावना माझ्या सकट अनेक मोदी भक्तांमध्ये होती। दुसरीकडे वर्गातल्या सगळ्या मुलांना एकत्र मिळून 70% मार्क मिळाले होते आणि आता ही पोरं एकत्र येऊन त्या हुशार आणि मेहनती मुलाला चिडवत आहेत, वाकुले दाखवत आहेत। एनडीएला 292 जागा मिळाल्या, म्हणजे बहुमत मिळालं। याचा आनंद साजरा करायचा का भाजपला स्वबळावरती बहुमत मिळवता आलं नाही आणि अबकी बार 400 पार हा नारा फक्त नारा, याचं दुःख। ज्या लोकांनी स्वतः कधीही नगरसेवकाची सोडा साधी सरपंच पदाची निवडणूक लढलेली नाही, ती मंडळी आता मोदी आणि शहा यांना राजीनामा देण्याचा आग्रह धरत आहेत। मित्रांनो, एखाद्या वेल डिझर्विंग कॅन्डिडेटला हवं तितकं यश मिळालं नाही तर त्याचं दुःख त्या माणसापेक्षा त्याच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला अधिक जास्त प्रमाणात होतं। पण तहानलेल्याच्या पानात जेवण आणि उपाशी माणसाला पाणी देणं हा नियतीचा खूप जुना आणि क्रूर खेळ आहे। असो, आज आपण अबकी बार 400 पार या घोषणेपासून बीजेपी आणि एनडीए का दूर राहिले, अशी कुठली राज्य होती ज्या राज्यांनी मोदींना, भाजपला आणि पर्यायानं एनडीएला हव्या तितक्या जागा दिल्या नाहीत, याबद्दल बोलणार होतो। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण। दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। प्रत्येक निवडणुकी अगोदर आणि दरम्यान सगळे राजकीय पक्ष आपल्या यशापयशाची चाचपणी करतात आणि आपण कुठे जिंकणार आहोत, किती मतांनी जिंकणार आहोत यावरती अंदाज बांधत असतात आणि याच आराखड्यांवरती ते पुढली आपली निवडणुकीची स्ट्रॅटेजी किंवा रणनीती ठरवत असतात। वेगवेगळ्या एक्झिट पोल्स आणि ओपिनियन पोल्सनी एनडीएला 330 पासून 450 पर्यंत जागा मिळतील असे अंदाज वर्तवलेले होते आणि शेअर मार्केट सुद्धा या अंदाजांच्या भरोशावरतीच डोळे टिकवून होता। 4 जूनला निकाल लागला। 400 सोडा 300 सुद्धा जागा एनडीएला मिळवता आल्या नाहीत। काय चूक झाली? गणित कुठे चुकली? एक्सपेक्टेड नंबर्स का आले नाहीत? याबद्दल आज आपण थोडंसं संख्यात्मक विचार, विश्लेषण आणि विवेचन करणार आहोत। भाजपनं देखील आपल्या विजयाचे काही अंदाज किंवा ठोकताळे बांधले होते, परंतु 4 राज्यांमध्ये या अंदाजांच्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली। निकालात प्रचंड उलटफेर झाले। एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी हे अंतर वाढत गेलं आणि परिस्थिती अपसाइड डाऊन झाली। ही 4 राज्य होती यूपी, राजस्थान, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल। राज्य पहिले यूपी, उत्तर प्रदेश। एकूण 80 लोकसभेच्या जागा। भारताच्या पंतप्रधान पदाचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो। 2014ला भाजपला इथे 80 पैकी 72, 2019ला बुवा आणि बबुआ म्हणजेच मायावती आणि अखिलेश यांची युती करूनही भाजपला 63 जागा मिळाल्या होत्या। पण 2024ला यूपी मध्ये समाजवादी आणि काँग्रेस म्हणजेच अखिलेश आणि राहुल या यूपी के लड़कों ने मोदी जी का सारा खेल बिगाड़ दिया। भाजपला 80 पैकी 75 जागा अपेक्षित होत्या, पण वास्तवात फक्त 32 जागा मिळाल्या, म्हणजेच 75 - 32 43 जागांचं नुकसान। राज्य दुसरं राजस्थान। एकूण जागा 25, 2019ला सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 25 जागा भाजपला मिळाल्या होत्या। या वेळेला अपेक्षित होत्या 24 पण मिळाल्या 14, म्हणजे 10 जागांचं नुकसान। राज्य तिसरं महाराष्ट्र। यूपी नंतर सगळ्यात जास्त जागा असणारं आपलं महाराष्ट्र दुसऱ्या नंबरचं राज्य लोकसभेच्या पॉइंट ऑफ व्ह्यून आहे। 2019ला युतीला 42 जागा मिळाल्या होत्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची पार शाळा झाली आहे, चुथडा झाला आहे आणि म्हणूनच 2019 प्रमाणे यश मिळणार नाही हे भाजपला माहिती होतं। तरी सुद्धा भाजप, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांना मिळून 35 ते 40 जागांची अपेक्षा होती, पण रियालिटीमध्ये भाजपला 9,
शिवसेने म्हणजे शिंदे साहेबांना 7 आणि अजितदादांना फक्त 1 जागा मिळाली. टोटल झाली 17, म्हणजे 23 जागांचं नुकसान. राज्य चौथे पश्चिम बंगाल, इथे खरोखरच निकाल उलटफेर झालेले आहेत. टोटल जागा आहेत 42, अपेक्षित होत्या 30, मिळाल्या 12, म्हणजे 18 जागांचं नुकसान. मित्रांनो, आता यूपीतल्या 43, महाराष्ट्रातल्या 23, राजस्थानमधल्या 10 आणि बंगालमधल्या 18 जागांची जर आपण टोटल केली तर ती टोटल येते 94, म्हणजे एनडीएच्या आत्ताच्या 292 अधिक या 94 ऍड केल्या तर एनडीएचा आकडा जातो 386, म्हणजे एनडीए 400च्या जवळपास पोहोचते आणि इंडी आघाडीवाले ईव्हीएम वरती रडायला मोकळे होतात. ही कॅल्क्युलेशन्स फक्त बीजेपी किंवा अमित शहा मोदी साहेबांची नव्हती, तर ग्राउंडवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि सगळ्या सर्वसामान्य मतदारांची सुद्धा होती. याशिवाय पंजाबमधल्या 13 पैकी 5 जागा भाजपाला मिळतील अशी अपेक्षा होती आणि दक्षिणेमध्ये तामिळनाडू आणि केरळामध्ये 5 ते 8 जागांची कमाई होईल अशी सुद्धा एक्सपेक्टेशन होती. याचा अर्थ जे नुकसान महाराष्ट्रात होणार होतं ते पंजाब, तामिळनाडू आणि केरळमधून भरून निघणार होतं. पण अनफॉर्च्युनेटली तामिळनाडू आणि केरळमधून फक्त 1 जागा निवडून आली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपचं, एनडीएचं अब की बार 400 पार हे गणित चुकलं, फसलं किंवा अडकलं. मित्रांनो, या भागात आपण इतकंच बोलणार आहोत. पुढल्या भागात मात्र आपण भाजप कुठे कमी पडली, का कमी पडली, महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणं काय आहेत आणि खरोखरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकला आहे का, याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिचितांना आपल्या चॅनलबद्दल नक्की सांगा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.